नमस्कार, मी सुधास रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला धपाटे कसे बनवायचे ते दाखवणार आहे। चला तर मग बघूया। त्यासाठी लागणारे साहित्य: कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, तीळ, हळद, मीठ, जिरे, गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि डाळीचं पीठ घेतलेलं आहे। गव्हाचं पीठ 1 वाटी घेतलं तर पाऊण वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आणि अर्धी वाटी त्याच वाटीनं डाळीचं पीठ घ्यायचं, हरभऱ्याच्या डाळीचं पीठ। ते सगळे मिक्स करायचे। ते मिक्स करून झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि थोडेसे जिरे टाकून ते वाटून घ्यायचं। हे बघा, अशा प्रकारे। आता पिठामध्ये सर्व हे मिश्रण घालून घ्यायचं। नंतर त्यामध्ये तीळ टाकायची, 1 चमचा तीळ घेतले मी। नंतर ह्याच्यात मीठ टाकून घ्यायचं चवीपुरतं। पुन्हा हळद टाकायची थोडीशी, अर्धा चमचा। कोथिंबीर टाकून घ्यायची आणि इथं ओवा मी हातावर थोडासा चुळून त्याच्यामध्ये टाकलाय। आता हे सगळे मिक्सरचं भांड्यात पाणी थोडंसं ओतून हे पिठात सगळे मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं चांगलं। हे बघा, अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं। हे बघा, अशा प्रकारे थोडंसं आपल्याला पीठ सैलसरच लागते। भाकरी किंवा चपाती आपण करतो त्याच्यापेक्षा थोडंसं पातळ पीठ लागते आपल्याला धपाट्यासाठी। अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं। थोडं थोडं पाणी टाकून हे बघा, अशा प्रकारे पीठ मळायचं झालं आपलं। आता सुती कापड घ्यायचं एक, त्याला पाण्यात भिजवून घ्यायचं स्वच्छ पाण्यामध्ये आणि ते आपल्या ताटलीवर असं हातरायचं आणि थोडे थोडे पिठाची गोळे घेऊन आपण पाण्याचा हात लावू लावू असं पसरायचं गोलाकार, चांगलं पातळ धपाटे बनवून घ्यायचे। हो का, अशा प्रकारे पाण्याचा हात लावू असं पसरवून घ्यायचं, जेणेकरून हाताला पीठ चिटकत नाही आपल्या। अशा प्रकारे आपण तवा गरम करायला ठेवलाय गॅसवर। झालं की मग ह्याला छोटे छोटे छिद्र पाडायचं, असे गोल गोल। आणि आता आपण असं तव्यावर उचलून टाकायचं, खूप छान निघतात। आणि आता त्याच्यावर तेल कढईने टाकायचं आणि त्या वेजावात पण टाकायचं, म्हणजे कसं पूर्ण भाजली जाते आणि छान खरपूस पण होते। तव्या आता ते भाजेपर्यंत आपण दुसरे धपाटे करून घेऊ। हे बघा, पहिलं उलटायला थोडंसं चिकटते खाली, त्याच्यामुळं पकडणं धरून उलटायचं। पुन्हा नंतर आपोआप इजी निघतात।
अशा प्रकारे पाण्याचा हात लावू 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 धपाटे करून घ्यायचे गोल गोल. हे बघा आपलं धपाटं तयार झालेलं आहे. हे बघा किती छान. आता हे दुसरं धपाटं पण त्याचप्रमाणे टाकून घ्यायचं वरी तव्यावर. आपण खाली कापडाला पाणी लावल्यामुळं ते पटमणी निघते, त्याच्यामुळं पाण्याचा हात घेऊनच हो का असा पीठ वरी थापटायचं, म्हणजे पटमणी निघते ते तव्यावर टाकताच. अशा प्रकारे सर्व धपाटे आपण करून घेऊ. तव्यावरला धपाटा आता ओलतून घेऊ. हे बघा हे बघा अशा प्रकारे सर्व धपाटे करून तयार झालेले आहेत. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा. धपाट्याबरोबर अशी पातळ डाळ आणि दही खायला खूप छान